श्री भावार्थ रामायण अयोध्याकांड अध्याय 13वा। श्री भरत व ऋषीवर्य भारद्वाज यांची भेट। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। पुढे गंगातल पार करून भरत शत्रुघ्न त्रिवेणी संगमाकडे गेले आणि दान करून पितृतृण केले, पिंडदान केले आणि श्रीरामाला भेटण्यासाठी दानधर्म करून भरत निघाले। पुढे नाथ महाराज म्हणतात की जो व्यक्ती लोभी आहे अशांना राम कळला नाही। जो निर्लोभ आहे, ज्याने निर्लोभाने श्रीराम नामस्मरण केले त्याला राम कळाला, असे भारद्वाज ऋषीला राम कळाला असे ब्राह्मण भरताला सांगतात। त्यावेळेस भरताला आश्चर्य वाटू लागले आणि खरंच मी रामापासून अंतरलो असं वाटू लागले। मग पुढे वसिष्ठाला नमन करून म्हणतात, ज्याने माझ्या रामाची सेवा केली त्या भारद्वाजाला भेटायचे आहे। असे म्हटल्यावर गुरुने लगेच आज्ञा दिली व सर्व लोक भारद्वाजाच्या आश्रमाकडे आले। मग त्यावेळेस वसिष्ठाला पाहून भारद्वाजाने लोटांगण घातले। भारद्वाज म्हणतात की अरे भरता, तू एवढे सैन्य घेऊन रामाला मारायला निघालायस का? तू राज्य भोगण्यासाठी तू मूर्ख झाला आहेस? असे म्हटल्यावर पुन्हा म्हणतात, अरे भरता, तू या सृष्टीवरील कुठलेही सैन्य आणून रामाला मारण्याचा प्रयत्न केलाच तर कदापि शक्य नाही। आणि त्यातही तुला सांगतो की लक्ष्मणाचा राग आला तर तुलाच काय या सृष्टीचा नाश करेल। म्हणून तुला सांगतो की तू तुझ्या आईच्या म्हणण्यानुसार 14 वर्ष राज्य कर आणि परत अयोध्येला जा। असे म्हणताच भरताला मरणप्राय यातना झाल्या व मूर्छापन्न होऊन रडायला सुरुवात केली। केवळ माझ्या आईच्या मागण्याने मला सर्व जग ना ठेवायला लागले। जळो माझे काळे वदन, काय माझे काळे वदन दऊ। असे भरताने भरद्वाजाचे पाय धरले आणि म्हणतात, हे मुनिवरा, तुमच्या सामर्थ्याने मला भस्म करून टाका। असे म्हटल्यावर ऋषी वर्यांना रुधन आले आणि म्हणतात की अरे भरता, धन्य तू भाऊ आहेस। म्हणून भरताला उठवून आलिंगन दिले आणि म्हणतात की जो श्रीरामाबद्दल आवड आहे ती व्यक्ती माझी सोबतीण आहे, तसा तू आहेस भरता। असं प्रेम दोघांचं पाहून सर्वांना रामांचा जय जयकार करू लागले। त्यावेळेस वसिष्ठ भरद्वाजाला म्हणतात की हे ऋषीवर्या, मी भरताला राज्य दिले तर तो राज्य वैभव नाकारलं। असं म्हणताच त्यावेळेस भारद्वाज राजाचे मन भरून आले आणि वसिष्ठ म्हणू लागले, माझा भरत हा शिष्य आहे आणि हा भरत श्री रामाला वनवासातून परत आणून रामाला राज्य द्यावे म्हणून निघाला आहे। असं म्हटल्यावर ऋषींना आनंद झाला व भरताला मुनीने आलिंगन दिले। आणि वसिष्ठ हे पूर्ण ब्रह्म असल्याने व भरत हा भक्तीचा विसावा असल्याने भारद्वाजाने दोघांना म्हणतात की तुम्ही आजची रात्र माझ्या आश्रमाला थांबा व सर्वजण हे जेवण करून उदहीक सकाळी जावा। म्हटल्यानंतर सर्वजण आश्रमात थांबले आणि भारद्वाजाने आपल्या सामर्थ्याने स्वर्गच तेथे आणले आणि सर्व ऋषी वर्यांसहित भरत गुरु वसिष्ठांना पंचपक्वानाचे अन्न जेवू घातले। त्यावेळेस जे रामाचे भक्त होते ते वाढणाऱ्याच्या मुखाकडे न बघता सर्वजण जेवण केले आणि सज्जनांचे अन्न सेवन करून सर्वजण तृप्त झाले। आणि इकडे अश्व गज हे सुद्धा गवत न खाता मिष्टान्न खाल्ले, पाणी न पिता अमृतपान करू लागले। अशा प्रकारे भरतासंगे आलेले 18 पगड जातीतील लोक जेवण केले
आणि गुरु वशिष्ठ, भरत व शत्रुघ्न आणि सर्व ऋषीजनांची सभा बैसली. त्यावेळी सर्वजण पानांचे विडे खाऊ लागले. असे करत असताना भारद्वाजाला आनंद होऊ लागले. त्यावेळेस त्या ठिकाणी सुंदर फुलांचा व चंदनाचा सुवास दरवळू लागला आणि कोकिळा वेद बोलू लागले, मोर नाचू लागले व पारवे श्रीरामाचं गुणगान गाऊ लागले. ब्रह्मज्ञानाचा निज ज्ञानाच्या गोष्टी पिंगळे व पोपट संवाद करू लागले. गंधर्व आपल्या मधुर स्वराने गायन करू लागले व रंभा उर्वशी आपले नृत्य सादर करू लागल्या. अशा प्रकारे सर्व आश्रमाच्या ठिकाणी दिवे जळजळू लागले आणि तेथे एका व्यक्तीला 5 स्त्रिया सेवेला ठेवण्यात आल्या आणि त्या सर्वजण एकाची सेवा करू लागल्या. आणि त्या अप्सरा बोलू लागल्या की तुमची सेवा आजची रात्रच आहे, उद्याही आम्ही अयोध्येला येणार नाही असं बोलू लागल्या. आणि भारद्वाजाच्या आज्ञेने आम्ही इथं आलो. उद्या दिवस निघाला की आम्ही आमच्या स्वर्गाला जाणार आहोत. पुढे नाथ महाराज म्हणतात की जो भक्त श्रीरामाच्या नामस्मरणात रंगून गेला तिथे स्त्री पुरुष असा भेदच नसतो. असे रामभक्ताची पूर्ण रात्र गेली आणि त्यावेळेस भरद्वाज ऋषी भरताचे पूजन केले. केवळ भरद्वाजाचे अपार ज्ञानाच्या सामर्थ्याने रामाच्या भक्तांच्या सेवेसाठी स्वर्ग आणले होते. असे पूजन करून झाल्यानंतर भरत शत्रुघ्नाला आनंद झाला आणि भरद्वाजाला विचारतात की हे मुनिवरा, आता रामाला भेटण्यासाठी आज्ञा द्या. असे म्हटल्यानंतर भरद्वाजाने सर्वांना आज्ञा दिली आणि हे भरता, आता तुम्ही समोर गेल्यानंतर चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी तुम्हाला राम भेटेल असे म्हणून लागलीच सर्वजण दिव्य अशा रथात बसून चित्रकूट पर्वताच्या दिशेने निघाले. आणि नाथ महाराज एका जनार्दन माऊलीला शरण जाऊन या अध्यायाची सांगता करतात. जय श्रीराम, जय श्रीराम.